नमस्कार, मी मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मात घरोघरी तुळशीला आदराचं स्थान आहे. देवशयनी एकादशीला देव हे झोपी जातात आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला झोपेतून जागे होतात. देव जागे होतात त्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवसापासून तुलसी विवाहास प्रारंभ होतो. आपण कितीही नव्या विचारांनी प्रेरित होत असलो तरी सुद्धा जोपर्यंत तुलसी विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत उपवर झालेल्या मुलामुलींचे लग्न लावले जात नाही, अशी आपल्याकडील संस्कृती आहे. ही संस्कृती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. श्री तुलसी विवाह म्हणजे विष्णूंचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव. तुळशीला विष्णुप्रिया असेही संबोधले जाते. तुळसी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य असते, परंतु काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात आणि 5व्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो. श्रीकृष्णाशी किंवा मग शालिग्राम रूप हे श्रीकृष्णाचंच आहे त्याच्याशी लावला जातो. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीस घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावन वा कुंडीची गेरू किंवा चुन्याने रंगरंगोटी करतात, तिला सजवतात. त्यावर बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव सावळा असं लिहितात. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. त्यात देव्हाऱ्यातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. त्यावर मांडव म्हणून ऊस किंवा धांड्यांची खोपटी ठेवतात. त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. या तुलसी विवाहामागे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श पती मिळावा, आदर्श वर मिळावा असा हेतू असतो. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी अशी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीला तो करतात. खानदेशात तर हा तुलसी विवाह धूमधडाक्यात साजरा केला जातो. प्रबोधिनी एकादशीलाच खानदेशात खोपडी एकादशी असं म्हणतात. उसांची खोपडी या दिवशी बनवली जाते. या खोपडीत तुळशीची स्थापना करून विधिवत पूजा केली जाते. मंगलाष्टके म्हणत तुळशीचे कन्यादान केले जाते. विशेष म्हणजे लग्नविधी आटोपल्यावर यजमानपती पत्नीला नाव घेण्याचा लाडिक आग्रहही केला जातो. नंतर एका लहान मुलाला बालकृष्ण मानून त्याला पाटावर बसवतात किंवा मग सुखदेव असं त्याचं नाव होतं. या कृष्णरूपी बालकासमोर नुकतेच शेतात पिकलेले व इतर सर्व प्रकारचे धान्य ठेवले जातात आणि मग एक एक धान्याचा भाव या बालकृष्णाला विचारतात. हा बालकृष्ण मग जो भाव सांगेल अंदाजाने तोच भाव या धान्याला नव्या हंगामात येतो अशा विश्वासातून हा विधी करतात. या खोपडी समोर फेरधरीत गाणे म्हणणे व नृत्य करण्याची ही परंपरा खानदेशात आहे. अशा रीतीने खानदेशात श्री तुलसी विवाह अर्थात खोपडी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आता रीतिरिवाजानुसार आपण आपल्या पद्धतीने ही खोपडी एकादशी असो, प्रबोधिनी एकादशी असो किंवा मग कार्तिकी एकादशी असो, आपण आपल्या परंपरेनुसार ती करावी आणि आपल्या संस्कृतीचं जतन करावं. खोपडी एकादशीची अत्यंत सुंदर अशी खानदेशी भाषेतील ही ओवी आपण ऐकूया. विठुराया विठुराया तू नाकीतला भाविक, विठुराया विठुराया तू नाकीतला भाविक, दे आम्हाले दर्शन उनी आषाढी कार्तिक, दे आम्हाले दर्शन उनी आषाढी कार्तिक, पांडुरंग पांडुरंग तुलसी माय गयामा, कपायले लावा बुक्का हरी पाठ सकायमा, पांडुरंगा पांडुरंगा तुलसी माय गयामा,
कपायले लावा बुक्का हरिपाठ सकायमा चंद्रभागा तुना काठवर गाथा कितला गोड भंगती नामा संसारण्या कथा चंद्रभागा तुना काठवर गाथा कितला गोड भंगती नामा संसारण्या कथा घरे घर अंगण मातू यशिनु से लगीण घरे घर अंगण मातू यशिनु से लगीण सुखदेव करे भाव तेजी मंदिन कथन सुखदेव करे भाव तेजी मंदिन कथन कोपडी एकादशीले देव उठी रायणात कोपडी एकादशीले देव उठी रायणात पोरे पोरीस न लगीन तिथी धरी रायणात पोरी पोरेस न लगीन तिथी धरी रायणात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखी काही ओव्या ऐकण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.